नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत श्री बनशंकरी नगर जुळे सोलापूरमध्ये. जुळे सोलापूरमधल्या सगळ्या जुळ्या नाही पण बायका आलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या, टाइमपास करायचा, खेळ खेळायचा आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सारेमाडे. आपण ज्या श्री बनशंकरी नगरमध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ पंकजा अनिल कुमार इंगळे. बरं, आम्हाला या शहराविषयी तुमच्या नगरविषयी आम्हाला माहिती सांगा ना. आमचं बनशंकरी नगर 100 घरांचं साधारणतः नगर आहे. कॉलनी आहे आमची ही. आणि सगळी लोक गुण्या गोविंदाने एकत्र राहतात. आणि आमच्या कॉलनीमध्ये गणेशोत्सव परत नवरात्राचं सण साजरे करतात. सगळे लहान मुलं वगैरे एकत्र येऊन त्यांच्यासाठी निरनिराळ्या स्पर्धा करून आम्ही एकत्र सगळे सण साजरे करतो. हा, आणि मग जुळे सोलापूर आहे मजा डबल करतात की नाही? करतात की. हो ना, कारण जुळे सोलापूर मजा पण डबल पाहिजे. तशा बायका पण डबल मजा करणार. येस. हो ना. येस. थँक्यू, माहिती दिलीत, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू सर. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी अंदाज घेती. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? रश्मी भंडारे. रश्मी, तुला घरी कुठल्या नावाने हाक मारतात ग? मिठी. मिठी का? माहिती नाही. तिखट बोलतेस म्हणून? माहिती नाही. का खूप गोड बोलतेस म्हणून? माहिती नाही ना. आईला जरा घरी जाऊन विचार का असं बोलतेस म्हणून. असं ओरडून विचारू नकोस, व्यवस्थित विचार. हा, टोकन्स काढून देशील याच्यातली? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 72. दुसरा क्रमांक आहे 59. आणि तिसरा क्रमांक आहे 68. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी अंदाजे किती. खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुप्रिया मोरे. तुम्ही काय करता? बीएससी करते मी. कॉलेज स्टुडंट आहे. चालू आहे शिक्षण? होच, चालू आहे. अच्छा, मग पुढे काय करायचं तुम्हाला? काय एमएससी केमिस्ट्री करायचंय. भरपूर शिकायचंय. हो. केमिस्ट्री आवडतं? हो, आवडतं. केमिकल्स वगैरे? हो 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 ना. भरपूर आवडतं. ऍसिड वगैरे? हो की नाही? ऍसिड म्हणजे रिॲक्शनला ठीक आहेत ते. तेच रिॲक्शनलाच म्हणतो मी. मुलं घाबरत असतील मग तुम्हाला सगळी कॉलनीतली? घाबरत. हा, मग ऍसिड आपण काय बोललो वगैरे तर असं काय नाही? नाही, तसं काही नाही. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुम्ही कॉलेजमध्ये काय काय करता? लॅब मधल्या मजा सांगा आम्हाला. लॅब मधल्या मजा, रिॲक्शन्स काही चुकले तर मग परत ते काय केमिकल्स असतात ते दुसऱ्या केमिकल्स मध्ये मिक्स करायचे. असे वेगवेगळे स्वतःच्या मनाने काहीतरी असे रिॲक्शन्स करायचे. असे म्हणजे आम्ही गंमत करतो की हा गंमत करता. आणि काहीतरी इन्स्ट्रुमेंट तुटले वगैरे तर मग सरांना नाही सांगायचं किंवा माहिती गप्प बसायचं. पण आता कळलं ना सरांना? आता जाऊ दे, आता कळलं तर कळलं. आणि मग इकडचं तिकडे झालं की मग बॉम्ब वगैरे? नाही, असं होईपर्यंत नाही करत. असं होईपर्यंत नाही करत, पण त्याच्या आधी थोडं करता. घरच्यांनी ऐकलं नाही हे काय चाललेलं असतं लॅब मध्ये? आणि अजून तुम्ही मग कॉलेज सुटल्यावर काय करता? काय नाही, घरी आल्यानंतर अभ्यास असतो, थोडीशी घरची कामं, मम्मीला मदत करणं वगैरे असतं. मम्मीला मदत करता. इथे राऊंड खेळायचे तुम्हाला. आता ऑल द बेस्ट तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव तहसीन शेख. तुम्ही काय करता? माझं एमकॉम कम्प्लीट झालेलं आहे. एमकॉम कम्प्लीट झालं. मग आता अजून पुढे शिकायचंय? हो. शिकायचं काय? बँकिंगचे एक्झाम वगैरे देते सध्या तरी. एमकॉम झालं, पीएचडी वगैरे ट्राय करणार आहे. काय सांगताय? व्हेरी गुड. पण कुठल्या विषयात करणार आहात पीएचडी? इकॉनॉमिक्स. दडपण आहे हो मला असं काही. इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी करायची तुम्हाला? हो. केवढी अभ्यास करायची तयारी आहे तुमची? हो. हो ना. मला साधं परीक्षेत इकॉनॉमिक्स आलं तरी घाबरायला व्हायचं. नाही 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 म्हणजे मला व्हायचं घाबरायला. इकॉनॉमिक्स माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. तुमचा फेवरेट सब्जेक्ट आहे? अरे, कॉलेजमध्ये असताना शिकायला आला होतो तुमच्याकडे? नक्की नापास झालो असतो आपलं. नक्की पास झालो असतो मी. हो ना.
तुम्ही सांगा तुमच्याविषयी अजून. मग इतरही काय करता रिकाम्या वेळेत तुम्ही? काही नाही, घरी मम्मीला मदत वगैरे करते आणि एक्झामची तयारी वगैरे एक्झामची चालू तयारी असते. हो. दिवसभर अभ्यासातच असतं म्हणजे? नाही नाही, बाहेर वगैरे जाते ना. जाताना बाहेर जा जा जरा मोकळी हवा, हो की नाही? भरपूर फिरते. हा, इकडे राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. हो हो, थँक्यू. नमस्कार, नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव विजया पांडुरंग मोहळे. तुम्ही काय करता? माझं B.Com झालेलं आहे आणि घरची कामं आवरल्यानंतर मग आमच्या गाळ्यामध्ये दुकान आहे, तिथं मग झेरॉक्स लॅमिनेशन वगैरे चालू आहे. तिकडं स्टेशनरी थोडं जनरल आहे, त्याच्यामध्ये मग मिस्टरांना मदत करायला जाते. अच्छा, मग त्याच्यात दिवस जातो. हो, अच्छा, आणि मग खरेदी वगैरे कोण करतं? मिस्टरच करतात. मिस्टर्स करतात. पण मग एकच वस्तू आणतात असं काय नाही? काही झेरॉक्स नाही. काढली की 4 आल्या असं काय नाही? एक वस्तू घ्यायची, हां, 4 हव्या असतील तर झेरॉक्स काढायची त्याची, असं नाही करत? असं दोन्ही पण म्हणजे एक म्हणजे आता आमच्याकडे हे पण आहे ना, रिचार्ज वगैरे पण आहे, इंटरनेटचं म्हणजे रेल्वे रिझर्वेशन वगैरे हे पण चालू आहे आमच्याकडे. केवढा मोठा व्याप आहे तुमचा. हा, मग दोघांनी सांभाळावं लागतं, एकट्याला झेपत नाही. त्यावेळेला सकाळच्या वेळेला जरा मुलांचं कॉलेजेस वगैरे सुरू व्हायच्या अगोदर गर्दी असते मुलांची कॉलेजच्या, आणि सुटल्यानंतर एक गर्दी असते. त्यावेळेला मग मदत करायला माझा मुलगा पण आहे. संध्याकाळच्या वेळेला कॉलेज सुटल्यानंतर तो पण मदत करतो. अच्छा, मी सगळे आम्ही एकत्र तिघं पण. असे असता. अच्छा, बरं. इथे आता राऊंड खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. चला, वेळ झाली आता. पहिल्या फेरीची म्हणजे अंदाजे कितीची राऊंड. एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्याताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार विजयाताई, मग तहसीन आणि मग सुप्रिया. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे व्हेजिटेबल चॉपर. या व्हेजिटेबल चॉपरला 50 वॅट क्षमतेची मोटर आहे. याला स्टेनलेस स्टीलचे ब्लेड आहे, ज्यामुळे या चॉपरमध्ये भाज्या सहजतेने चॉप होतात. शिवाय हा चॉपर ऑपरेट करण्यासाठी याला पल्स स्विच आहे. प्रॉडक्ट तयार, विजयाताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा. ह्याची किंमत लावा. किती किंमत आहे? 1502. 1502. मागे किंमत बरोबर वाटते ही? मग किती पाहिजे? 1200 आणि 1250. बाकी 1300. ओके, तुम्हाला काय करायचंय? 1250 बदलायची आहे? हो. बदला. आता किती किंमत आहे? 1250. 1250. आता ही फ्रीज करूया. ठीक आहे, फ्रीज करूया. 1250 1, 1250 2, 1250 3. आता तहसीन. हे घ्या, तुम्ही पण 4 आकडे. किती किंमत आहे? 1402. 1402 रुपये. मागे काय वाटते? 1402 बरोबर वाटते? मग किती पाहिजे? 1100 आणि 1200. बाकीच्या बरोबर वाटते? 1350. 1050. बरं, ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? चेंज करायचे. चेंज करा. आता किती किंमत आहे? 1302. 1302. फ्रीज करायची. या. ओके, फिक्स करून टाका. 1302 1, 1302 2, 1302 3. आता सुप्रिया ताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1052. 1052. मागे बरोबर वाटते किंमत 1052? नाही. मग किती पाहिजे? 1500 1700 1100 1050. सांगा. 1050. बरं, ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची. हीच ठेवायची. चला, फ्रीज करून टाकू. 1052 1, 1052 2, 1052. तिघींनीही आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. सुप्रियाताईंनी किंमत सांगितली 1052 रुपये, विजयाताईंनी किंमत सांगितली 1250 रुपये आणि तहसीनने किंमत सांगितली 1302 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1495 रुपये. त्यामुळे विजेते आहेत तहसीन शेख. हा घ्या तुमचा व्हेजिटेबल चॉपर.
कसं वाटतंय सांगा, व्हेजिटेबल चॉपर मिळाला? फार चांगलं वाटतं. मी टीव्ही मध्ये ह्याची ऍड बघत होते तेव्हा मी काहीतरी असं प्रोडक्ट घ्यावं असं विचार करत होते. हा तरी मला हे घरी मिळालं. हो ना. हो. व्हेरी गुड. आता आणि मला मिळालंच इथे तुम्हाला. येताना माझे ब्रदर काहीतरी जिंकून ये म्हणला होता. अरे वा, आता त्याला घरी जाऊन चॉपर दाखवा. आहे ते. म्हणजे हा व्हेजिटेबल चॉपर दाखवा. हा म्हणजे घाबरणार पण नाही. हो की नाही? हो. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू.